नीरा डावा कालवा फुटला आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झालेली आहे। अनेकांचं नुकसान देखील झालंय, कारण या कालव्याचं पाणी अनेकांच्या घरात शिरलेलं आहे। नागरिकांचं मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। शेतकऱ्यांच्या घरात देखील पाणी शिरल्यानं नुकसान होतंय, पिकांचं नुकसान आहे। दुसरीकडे काटेवाडी भवानीनगर हा रस्ता आता या कालवा फुटल्यामुळे तुर्तास बंद करण्यात आलाय। तर महामार्गावर देखील पाणी साचल्यानं जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग देखील वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय। और अधिक माहिती घेऊया, आमचे बारामतीचे प्रतिनिधी मंगेश कचरे आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेले आहेत। मंगेश, की आपण बघतोय की हा नीरा डावा कालवा फुटल्यानं खूप जणांचं नुकसान झालेलं आहे। आता तर अशी बातमी कळते की एनडीआरएफच्या तुकड्या देखील तिथे आलेल्या आहेत, अधिक काय माहिती? नक्कीच गेले 4 दिवस बारामती परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे। त्यामुळे आज सकाळपासूनच बारामतीतील अनेक ओढे नाले हे तुडुंब भरून वाहू लागले आहेत। त्यातच बारामती तालुक्यातील काटेवाडी लिमटेकच्या त्याच या ठिकाणी नीरा डावा कालवा फुटल्याने हे पाणी सगळे शेतीतून रस्त्यावर आल्याने संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग देखील या पाण्यामुळे बंद करावा लागला। त्याचबरोबर बारामतीतील वालचंद नगर बारामती हा रस्ता देखील पाणी आल्याने बंद आहे। त्याचबरोबर बारामती इंदापूर रस्ता देखील हा पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीसाठी बंद आहे। मंगेश, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतो की बारामतीमध्ये परिस्थिती कशी आहे, हा कालवा फुटल्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे।